नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवर मध्ये आपलं स्वागत. आज सर्वोच्च न्यायालयाकडे देशाचं लक्ष लागलं होतं, कारण आज समलिंगी विवाहासंदर्भात निकाल येणार होता. 150 वर्षापासून एकीकडे कायदा आणि दुसरीकडे समलिंगी संबंध असा सुरू असलेला संघर्ष आज मिटेल असं वाटत होतं, पण तसं झालं नाही. 1-2 नाही तर चक्क 21 याचिका या विषयावर सर्वोच्च न्यायालयाकडे होत्या. पण सर्वोच्च न्यायालयानं 3-2 मतांनी समलिंगी विवाहांना मान्यतेची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आणि समलिंगी संबंधांना लग्नाची मान्यता मिळावी, लग्नाच्या कायद्यात समलैंगिकही सामावून घेतले जावे, हा त्यांचा लढा पुढेही सुरू ठेवावा लागणार हे आज स्पष्ट झाले. एक गोष्ट लक्षात आली की सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या भूमिकेचा विचार केला. समलिंगी विवाहाला विरोध करणारी भूमिका केंद्राकडून मांडण्यात आली होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप केल्यास तो कायदे मंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप ठरेल अशी भूमिका केंद्रानं न्यायालयासमोर मांडली होती. मुख्य न्यायमूर्ती DY चंद्रचूड निकाल वाचनात म्हणाले की हे न्यायालय कायदा करू शकत नाही. न्यायालय फक्त त्याचा अर्थ लावू शकतं आणि त्याची अंमलबजावणी करू शकतं. विशेष विवाह कायद्यातील तरतुदींमध्ये बदल करण्याची गरज आहे की नाही हे ठरवणे हे संसदेचं काम आहे. याशिवाय आजच्या सुनावणीत चंद्रचूड आणखी काय म्हणाले तेही तुम्हाला सांगते. समलिंगी संबंध ही काही फक्त शहरी बाब नाही, शिवाय समाजातील फक्त उच्च वर्गातच आढळणारी बाबही नाही. शिवाय ही फक्त इंग्रजी बोलणाऱ्या पुरुषांपर्यंतच मर्यादित नसून ग्रामीण भागात शेती करणाऱ्या महिलांच्या बाबतीतही हा मुद्दा आहे. शिवाय शहरात राहणाऱ्या सगळ्यांना उच्च वर्ग मानणं चुकीचं आहे. हे सर्व आज न्यायमूर्तींनी म्हटलं. विवाह तर दूर, समलैंगिक संबंधांची स्वीकारणा हीच मुळात अत्यंत छोट्या पावलानं आपल्या देशात होते. 150 वर्षाआधी ब्रिटिशांनी 1860च्या IPC कायद्याअंतर्गत कलम 377 नुसार समलैंगिक संबंधांना थेट गुन्ह्यात मोडलं. आपण 1947ला स्वातंत्र्यानंतरही तोच कायदा मान्य ठेवला आणि त्यामुळेच पाप, गुन्हा या नजरेतूनच समलैंगिक संबंधांना बघण्याचा आपला संकुचित दृष्टिकोन तयार झाला. सामाजिक वातावरण आणि स्वीकारार्हताही तशीच निर्माण झाली. परिवारांनीही हे संबंध समजून घेण्यास नकार दिला. आमचा आजचा प्रश्न त्यावरच आधारित होता. तो बघायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, समलैंगिक जोडप्यांना कायद्यानं हक्क मिळाले तरी त्यांना आपला समाज स्वीकारेल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. भारतात तर LGBTQ यांच्या अधिकारांसाठी उघड बोलणारी संघटना हीच मुळात 1990ला अस्तित्वात आली. नाव एड्स भेदभाव विरोधी आंदोलन. नास फाउंडेशननं साल 2001 मध्ये दिल्ली हायकोर्टात समलैंगिक संबंध हे गुन्हेगारीच्या कक्षातून काढावे याची याचिकाही केली होती आणि दिल्ली हायकोर्टानं शेवटी 125 वर्ष जुनी प्रथा मोडीत काढत 2009ला समलैंगिक संबंध म्हणजे गुन्हा नाही असा निर्णय दिला. मात्र समलैंगिकांचे हे सुख अल्पजीवी ठरलं, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं साल 2013 मध्ये परत कलम 377 IPCची घर वापसी केली. असे असतानाही भारताच्या इतिहासात मात्र कोणार्क आणि खजुराहो मध्ये नक्की काय आहे? भारताला खरंच असा इतिहास होता का? बघूया हा स्पेशल रिपोर्ट. आज भारतातील सुमारे 13.5 कोटी समलैंगिकांची सुप्रीम कोर्टाकडनं निराशा झाली आहे. समलैंगी लग्नाला मान्यता मिळेल अशी आशा बाळगणाऱ्यांच्या विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास न्यायसंस्थेकडनं नकार देण्यात आला. कारण हे की कायदा करण्याचा अधिकार हा संसदेकडेच. देशात मुळात समलैंगिकतेबद्दल स्वीकारार्हता वाढलेली असली तरी केंद्र सरकारने समलैंगिक विवाहांना कडाडून विरोध दर्शवला.
केंद्र सरकारनं कोर्टात कायदेशीर मान्यता द्यायला नकार देताना भारतीय संस्कृतीचा आधार घेतलाय. सरकारच्या मते समलैंगिक जोडप्यांचं लग्न आणि लैंगिक संबंध भारतीय कुटुंब प्रणालीत येत नाहीत. कोर्टानंही केंद्राची बाजू उचलून धरत हे प्रकरण संसदेच्या अखत्यारीमध्ये येत असल्याचं स्पष्ट केलं. कि हिंदुस्तान में जो हमारा सिस्टम पुराना चलाया हुआ है उसमें कोई भी वल्गरनेस नहीं आए, उसमें कोई चेंजेज नहीं आए. पार्लियामेंट जो आम जनता की है वहाँ इलेक्टेड आदमी ही जाते हैं और वही आवाज़ जो है वो जो है इम्प्लीमेंट होगी जो आम जनता मेजॉरिटी से चाहती है. किसी को अमेंडमेंट कराना है तो वो पार्लियामेंट में अपने एमपीज के थ्रू बिल रखाए और उसको पास कराए. सप्टेंबर 2018 साली सुप्रीम कोर्टानं समलैंगिकतेला गुन्ह्याच्या श्रेणीतनं बाजूला केलं होतं. सुप्रीम कोर्टानं समलैंगिक संबंधांना मान्यता दिली, पण आता समलैंगिक विवाहाला का मान्यता देत नाही असा प्रश्न उपस्थित करत समलिंगी जोडप्यांनी निराशा व्यक्त केली आहे. काहीच आम्हाला ह्याच्यातून लीगल राईट्स जे आम्ही मागत होतो ते कुठलेच मिळालेले नाही आहेत. मॅरेजचे नाही, सिव्हिल युनियनचे नाही, अडॉप्शनचे नाही. बऱ्याच बाबतीत त्यांनी ही कमिटी स्थापन करा आणि गव्हर्नमेंटला डिरेक्टिव्ह दिलेले आहेत. त्यामुळे ओव्हरऑल निराशेचं साधारण सूर आहे. जगभरात नेदरलँडसह 32 देशांनी समलैंगिक विवाहाला मान्यता दिली आहे. आज जर सुप्रीम कोर्टानं समलैंगिक विवाहाला मान्यता दिली असती तर भारत हा जगातला 33वा देश ठरला असता. भारतीय समाजात आजही लव्ह मॅरेज किंवा इंटरकास्ट लग्नाला कधी कधी मान्यता मिळत नाही, तर मग समलिंगी विवाहाला मान्यता मिळणं तर दूरच राहिलं. देशात अद्यापही समलिंगी विवाह करून सुद्धा पार्टनरला लपून छपून राहावं लागतं. हा खरं तर विरोधाभासच म्हणायला हवा. कारण एकीकडे ज्या भारतात 2018 पर्यंत समलैंगिकतेला कायदेशीर अपराध मानलं जात असे, त्याच देशातल्या प्राचीन मंदिरांमध्ये समलैंगिकता मूर्तींच्या मदतीनं समजवण्यात आली आहे. समलैंगिकतेला जगातल्या इतर देशांमध्ये मान्यता मिळण्यासाठी झगडावं लागलं. पण प्राचीन भारतात या समलैंगिकतेला सामाजिक मान्यता देण्यात आली होती का? ओडिशाच्या कोणार्क येथील सूर्यमंदिर, अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांमधल्या मूर्ती, मध्य प्रदेशातल्या खजुराहो मधल्या मंदिरांवरचं शिल्पकार, अशा अनेक प्राचीन भारतीय वास्तुकलांमध्ये याची उदाहरणं पाहायला मिळतात. आणि म्हणूनच हा कयास. समलिंगी विवाहावरती वर्षानुवर्ष वादविवाद सुरू आहे. काही समाजात हा विषय अजूनही निषिद्ध आहे. जगभरातील अनेक देशात समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता असली तरी धर्म, संस्कृती आणि राजकारणामुळे बहुसंख्य देशांनी या समलिंगी विवाहांना सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या अस्वीकारार्ह मानलंय. लग्न हा वैयक्तिक विषय. ज्यांना ते करायचं आहे त्यांना ते करू देणं हा मूलभूत मानवी हक्क आहे. शांतपणे आणि भेदभावाची भीती न बाळगता आपलं आयुष्य जगण्याची संधी प्रत्येकाला मिळाली तरच समाज मजबूत होईल. दिल्लीहून प्रशांत कदमसह 0 आवर एबीपी माझा. खरं तर 1990 साली समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या कलमातून वगळण्यासाठीचा लढा सुरू झाला होता. 2009 साली दिल्ली उच्च न्यायालयानं समलैंगिकतेला गुन्ह्याच्या श्रेणीतून वगळलं. मात्र 4च वर्षांनी सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा हा निर्णय फिरवला आणि समलैंगिक संबंध परत गुन्हा झाला. 2018 साली सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठानं या संबंधांना परत एकदा गुन्हेगारीच्या कक्षेतून बाहेर काढले. हे मोठे यश होते त्या ॲक्टिव्हिस्टसाठी, पण लग्न करायची मान्यता तरीही नव्हती. पण एक बदल झाला. गुन्हा नाही हे ठरल्यानंतर अनेक समलैंगिक कपल्स हे खुलेपणानं पुढे येऊ लागले. आपली मतं उघडपणे मांडणाऱ्यांचा आकडा वाढू लागला. मान्यता देणारे आई वडीलही वाढले. अगदी गेल्या वर्षीचं उदाहरण सांगते. नागपूरची सुरभी मित्रा आणि कोलकात्याची पारोमिता मुखर्जी या दोघींनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. नागपूरच्या जोडप्यानं गोव्यात रिंग कमिटमेंट सेरेमनी केली, पण त्यावेळेला लग्न म्हणू शकला नाही. अजूनही लग्नात मान्यतेचा लढा सुरूच राहणार आहे. काय वाटतंय महाराष्ट्राला ते बघूया आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला.
आजचा आपला प्रश्न होता, समलैंगिक जोडप्यांना कायद्यानं हक्क मिळाले तरी त्यांना आपला समाज स्वीकारेल असं वाटतं का? नौशाद शिकाळगर, यूट्यूबवरून कोणताही समाज सामाजिक बदलांना सहज स्वीकारत नाही, याचा अर्थ सामाजिक बदल करूच नयेत असा होत नाही. कायद्यानुसार समान अधिकार मिळावा. यूट्यूबवरून JM9 नावाचा अकाउंट आहे. लैंगिक विचार, लैंगिक आकर्षण हे आध्यात्मिक मागासलेपण दर्शवतात. त्याला प्रोत्साहन म्हणजे समाजात आध्यात्मिक मागासलेपणास मार्ग मोकळा करून देणे. फेसबुकवरून सतीश संकपाळ, याने लोकसंख्या नियंत्रण नक्कीच होईल. फेसबुकवरूनच सुधाकर माने, निसर्गावर मात करून कोणत्याही फळाची अपेक्षा बाळगू नये. फेसबुकवरूनच मनीष कांबळे, हे अनैसर्गिक आहे, तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र बना, पण पती पत्नी कसे असू शकतील. फेसबुकवरूनच सुहास देशमुख, समलैंगिक जोडपं असूच शकत नाही, निसर्गाने ती व्यवस्थाच बनवली नाही, निसर्गाचा नियम आहे, जो त्याच्या विरुद्ध वागतो त्याला तो कधीच माफ करत नाही. इंस्टाग्रामवरून प्रेम गोरपल्ले, प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं जगण्याचा अधिकार आहे, ते जर एकत्र राहू पाहत असतील तर त्यात गैर काय. इंस्टाग्रामवरूनच नेहा रामेश्वर, तृतीयपंथीयांना आजही भीक मागून जीवन जगावे लागते, त्यांना समाज स्वीकारत नाही, समलिंगी तर बराच लांबचा प्रश्न आहे. इंस्टाग्रामवरून पुष्कर महांकाळ, काय हरकत आहे स्वीकारायला, ते तुम्हाला नैतिकता शिकवायला घरी येत नाहीत तर त्यांच्या जगण्यात किंवा पद्धतीत का हस्तक्षेप करावा. आज मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी समलिंगींना साथीदार निवडण्याचा अधिकार आहे असं म्हणत त्यांना मुलं दत्तक घेण्याचे अधिकार, रेशन कार्ड, बँक खाती, निवृत्ती वेतन अशा सर्व गोष्टीचेही लाभ मिळावेत याचाही विचार विशेष समितीनं करावा असं सुचवलं. याच निकालावर समलिंगी जोडप्यांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेऊयात. त्यासाठी आपल्या गेस्ट सेंटरमध्ये आहेत सारंग भाकरे आणि चेतन शेटे. सारंग आणि चेतन, तुमचं स्वागत आहे. खरं तर आजच्या निकालासाठी तुम्ही थांबला होतात का? निकालानंतरची तुमची प्रतिक्रिया काय आहे? मला वाईट वाटलं. अपेक्षा नव्हती असं काही होईल. मला वाटलं होतं निदान सिव्हिल युनियन तरी मिळून जाईल, कारण जेव्हा मी जे आपले CGI आहेत चंद्रचूड, त्यांचं मी जेव्हा वाचन ऐकत होतो सगळ्या निकालाचं, तर असं वाटत होतं की बऱ्यापैकी पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी होत आहेत आणि कदाचित आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतील. म्हणजे जे त्यांनी शेवटच्या निकालामध्ये जे त्यांनी दिलेलं आहे ना, की तुम्ही राशन कार्ड मध्ये त्यांची एंट्री करा, जेव्हा क्युअर लोकांना त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी निवारा उभारून द्या. समजा एखाद्याने म्हटलं, म्हणजे समजा एखादा क्युअर कपलनी सोबत राहायला सुरुवात केली आणि त्यांच्या घरच्या लोकांनी पोलीस कंप्लेंट केली तर पोलिसांनी समजून घ्यायला हवं आणि क्युअर लोकांच्या बाजूने उभं राहायला हवं वगैरे, हे फार प्रोग्रेसिव्ह आणि फार भविष्याला एक दिशा देणारे विचार होते. पण नंतरचा सगळा जो निकाल वाचला गेला त्याच्यात सगळंच घातक गेलं. म्हणजे फक्त ट्रान्सजेंडर लोकांना लग्न करता येईल हे सोडलं तर बाकी या निकालातून असं काही मिळालं नाही आम्हाला. त्यामुळे खूप निराशा झाली असं तुम्ही म्हणता आहात. एकंदरीतच हीच भावना सर्वांमध्ये असेल? सगळ्यांची तीच आहे. म्हणजे फेसबुक उघडून बघा तुम्ही, सगळीकडे तेच चालू आहे. खर तर मियां बीबी राजी पर राजी नहीं, मियां बीबी राजी पर सब कुछ ले गए 5 काजी, असं सुद्धा म्हटलं जात आहे. अच्छा, तर त्याच्यावर तुम्ही समजू शकता की लोकांच्या भावना किती तीव्र आहेत. खरं तर त्यांनी हा जो चेंडू आहे तो संसदेकडे टाकलेला आहे आणि तुम्हाला काय वाटतं की संसदेमध्ये ह्याचा निर्णय होईल का, याचा कायदा बनेल का? कारण त्यांनी काय करावं असं सांगितलंय पण शेवटी तो त्यांचा निर्णय नाहीये. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, संसद हे करेल का? नाही, सध्या तरी नाही. येणाऱ्या पुढच्या वर्षी निवडणुका झाल्या आणि निवडणुकामध्ये समजा एखादं अल्पमतातलं सरकार आलं
आणि त्याच्यामध्ये एक असा एखादा पक्ष असेल जो फार प्रोग्रेसिव्ह मतांचा असेल तर काही होप आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि ज्या टोकाच्या भावना उद्दीप्त करून आपल्या इथे सध्या सगळी शासन व्यवस्था चालू आहे त्याच्यात मी खरं तर चेतन यांना विचारीन की चेतन, नक्की ह्या असं एकत्र राहताना किंवा ह्या परिस्थितीमध्ये जिथं विवाहाला मान्यता नाही आहे स्पेशल मॅरेज ऍक्टमध्ये, तेव्हा काय काय अडचणी येतात? काहीच हक्क नसतात तुमच्याजवळ. कुठलेच आपण म्हणजे समजा आपण बाहेर जाऊ शकतो, पण काहीच अधिकाराने, कुठल्याच अधिकाराने आपण एकमेकांबरोबर असं राहू शकतो किंवा काय असं दुसऱ्यांना काही समजावू शकत नाही की आम्ही एकत्र आहोत, की आम्ही का एकत्र आहोत नक्की याप्रमाणे. कारण काय साधून जे नॉर्मल आपल्याला अधिकार हवे असतात तेच आम्ही फक्त मागत आहोत, बाकी काही नाही. खरं तर अनेक लोकांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यांना लग्न करायचं आहे असं कळतंय. आत्ताच आपण एक केस सुद्धा दाखवली नागपूरची, मात्र ते करू शकत नाहीये. तर आता येणाऱ्या काळात तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? वाट बघणं तेच असेल, कारण की आम्ही पण सध्या 10 वर्षापासून तीच वाट बघत आहोत की कधीही हा निर्णय येईल आणि कधीही आम्हाला लग्न करता येईल त्याप्रमाणे. तर वाट बघण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही आणि लढण्याशिवाय. आपण महाराष्ट्रातल्या प्रतिक्रिया सुद्धा या प्रश्नावर मागितल्या होत्या. त्यातल्या काही प्रतिक्रिया ह्या समर्थनात होत्या, मात्र काही लोकांचं तीच भूमिका होती जी अनेक वेळेला अनेक धार्मिक संघटनांकडनं सुद्धा मांडल्या गेली. त्याचंही उत्तर मी तुम्हाला परत विचारते की अशा पद्धतीनं जगणं हे निसर्गाच्या नियमाच्या बाहेरचं आहे आणि त्यामुळेच याला मान्यता नको, अशी भूमिका असणारे सुद्धा बहुसंख्य लोक आहे. काय सांगाल तुम्ही सारंग? पण निदान विचार तरी ते मांडतायत ना, पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, पण ते विचार मांडण्याचा अधिकार तरी आहे सगळ्यांना. ते संपूर्ण आहे जे विचार मांडण्याचा अधिकार आहे, जे आपले नॉर्मल आपल्या मागण्या आहेत, जे हक्क आहेत, तेच फक्त आम्ही मागतो. मला वाटतं नैसर्गिक अनैसर्गिक हा फार मिसकन्सेप्शन आहे. आता पेंग्विन्स जे आहेत, तो पक्षी, त्याच्यामध्ये 2 मेल पेंग्विन एखादं मूल वाढवतात. त्याच्यामुळे अनैसर्गिक नाही आहे याच्यात हे. आणि होमोसेक्शुअलिटी ज्याला म्हणतात ना, ती जवळजवळ 35 अशा स्पीसीज आहेत माणसाच्या व्यतिरिक्त, त्यांच्यामध्ये ही सापडते, आढळते. फक्त जो होमोफोबिया आहे तो माणसात जास्त आहे, तो प्राण्यांमध्ये आढळत नाही. नक्कीच. खरं तर एक भाग आपल्याला माहिती आहे की एकंदरीत नुसतं लग्नाचा किंवा अशा संबंधांचा ॲक्सेप्टन्स समाजात नाही आहे, ते तर माहितीच आहे. मात्र विशेष करून त्रास देण्यात येतो अशा सुद्धा केसेसबद्दल आपण ऐकतो. तर ह्याची सत्यता आहे का आणि तो कशा पद्धतीचा त्रास दिला जातो? तुम्हाला घर नाही देणार. मी घर घेतलं याचं कारण मी आणि आम्ही सोबत राहायला सुरुवात केली होती. आता हे घरमालकाला कसं सांगायचं की आम्ही काय आहोत? तो भाऊ नाहीये माझा. मी प्रत्येक वेळेला का, आणि मी खोटं का बोलायचं? आम्ही काही खोटं करत नाही आहोत, आमच्यामध्ये आम्ही काही चूक करत नाही आहोत. पण मग प्रत्येक वेळा सांगणं, प्रत्येक वेळा समजावून सांगायचा प्रयत्न करणं, मग समोरच्या ऐकतीलच की ऐकणार नाही, ऐकतील याचा काही भरोसा नाही. बरं, आपल्या इथे जेव्हा आपण घर घ्यायला जातो तेव्हा अनेक सोसायट्यांमध्ये ज्या तऱ्हेची वागणूक दिली जाते येणाऱ्या भाडेकरूंना, ते हेटेरोसेक्शुअल्स असतील तरी आणि ते बाकी कोणी असतील तरी, ती इतकी टोकाची असते की त्याच्यामधून कसं करायचं ना. तुम्हाला मी गंमत सांगतो. आमची आता सोसायटी बनते आहे जिथे मी राहतो तिथे, पण मी सोसायटी फॉर्मेशनचे बरेच गोष्टी त्यांना थांबवून ठेवायला सांगितलं. म्हटलं आता निकाल येतोय हा, आणि याच्यामध्ये समजा समलैंगिक संबंधांना मान्यता मिळाली, त्याच्याबद्दल ज्या क्षणी ती मान्यता मिळेल त्याबरोबर कुटुंब, त्याच्यानंतर परिवार, ह्या सगळ्या व्याख्या पण बदलते. आणि सोबतच लग्न करून लग्न केलेलं जोडपं जे असतं ना, ज्याला जे सुरक्षित समजलं जातं घर देण्यासाठी, त्याच्यामध्ये 2 लग्न केलेले पुरुष, 2 लग्न केलेल्या स्त्रिया या पण इन्क्लूड होतील. अशा वेळेला तुम्हाला तुमचे पण जे सोसायट्यांचे बरेचसे कायदे असतात, नियम बनतात की ना सोसायट्यांमध्ये, तुम्हाला ते सगळे चेंज करावे लागते. आता काय, आता मला काहीच तिथे बोलता येणार नाही.
नक्कीच. किंवा नॉमिनेशन फॉर्म भरायचे आहे शेअर सर्टिफिकेट मध्ये, हम्म, मला याचं नाव द्यायचं आहे, पण मी याचं नाव काय म्हणून द्यायचं? हम्म, किंवा LIC मध्ये मला नॉमिनेट करायचं आहे, मी कसं करेन? हम्म, 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 हम्म. किंवा मला माझ्या घर, जसं आता ह्या घरामध्ये हे घर यांनी आणि मी, आम्ही घर मी घेतलं, पण आम्ही यांनी या घराला घर पण दिलंय आमच्या, हम्म, हम्म. पण कायदेशीर दृष्ट्या ते घर घरच, म्हणजे त्याचा हक्कच नाही राहत घरामध्ये. हम्म, 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 हम्म. मग काय करायचं ना अशा वेळेला? असे प्रश्न खूप उपस्थित होतात. नक्कीच म्हणजे बरेच समजा मला प्रश्न काही आहेत आणि तुम्हा लोकांच्या समोरचा स्ट्रगल आम्हाला सुद्धा दिसतो आहे येणाऱ्या काळात. आजच्या या निकालानंतर तो जैसे थे वरच आहे प्रश्न असं खरं तर वाटतंय. पण आपण दोघं आलात. गंमत अशी आहे की आता सुप्रीम कोर्ट म्हणताय तुम्ही हवा तेवढा सेक्स करा, हवा तितक्या लोकांसोबत सेक्स करा, आम्हाला प्रॉब्लेम नाही. पण समजा तुम्ही म्हणता की नाही, आम्ही एकाच व्यक्तीसोबत आयुष्यभर राहू शकतो, त्याच्यासोबतच आम्हाला सगळं काही करायचं आहे, तिथे सुप्रीम कोर्ट म्हणतं की ते काही तुम्ही करू नका. नक्कीच हे सुद्धा एक मत असू शकतं त्या निकालानंतर. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्याबरोबर आपल्या भावना शेअर केल्या, तर त्याबद्दल आपल्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. कधी काही ज्यांना समाजात कलंक म्हणून पाहिलं जायचं, ज्यांना इतरांप्रमाणे आयुष्य जगणं मुश्किल होतं, शाळांपासून नोकरीपर्यंत, घरांपासून समाजापर्यंत संघर्ष होता, तोच संघर्ष बदलत्या काळासोबत कमी झालाय, मात्र तो संपला नाहीये. त्यावरच होता आपला आजचा प्रश्न, ज्याचा कौल पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, समलैंगिक जोडप्यांना कायद्यानं हक्क मिळाले तरी त्यांना आपला समाज स्वीकारेल असं वाटतं का? यूट्यूबवर एकूण 10,000 मतं, होय म्हणणारे फक्त 20, 80% म्हणणं आहे नाही. इंस्टाग्रामवर 4,000 मतं. इथे सुद्धा फक्त 44% लोक होय म्हणतात, 56% लोक नाही म्हणतात. एक्सवर 22% लोक होय म्हणतात, 78% लोक इथं सुद्धा समाज स्वीकारणार नाही असं म्हणतात. फेसबुकवर बघूया. 23% लोक फक्त होय म्हणतात, ते परत एकदा 77% लोक समाज स्वीकारणार नाही असं त्यांनाही वाटतंय. समाजात फक्त समलैंगिकांनाच मान्यता नाही असे नाही, तर असे वेगवेगळे घटक आहेत जे कुठल्या ना कुठल्या कारणानं जे बहुसंख्याकांच्या सामाजिक लैंगिक नियमांना धरून जगत नाहीत, आणि त्यामुळेच की काय जगभरात ही सर्व मंडळी एकत्र येऊ लागली आणि आपण LGBTQIA+ असे समूह बनवून हक्कासाठी हे लढू लागले. आता हे LGBTQIA+ नक्की काय आहे, तर हे म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्विअर, इंटरसेक्स, एसेक्शुअल आणि प्लस म्हणजे असे वेगळे अजून 70पेक्षा जास्त समूह जे ह्यात नाही आणि बहुसंख्य समाजाच्या लैंगिक नियमांच्या तरीसुद्धा ते पलीकडे आहेत. खरं तर अनेक लेव्हल्सवर समलैंगिक संबंधांचा विरोध होतो आणि विरोध करणारे जे काही आहेत ते त्यांचं अनेक बाबतीतलं म्हणणं असं आहे की स्त्री असणारी आई आणि पुरुष असणारे वडील या दोघांचा रोल एखाद्या मुलाच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो, वेगवेगळा असतो आणि दोघांचीही गरज लहान मुलांना असते. जवळजवळ सगळ्याच संस्कृतींमध्ये लग्नाचा संबंध हा नव्या पिढीच्या जन्माशी जोडलेला आहे. निसर्गाच्या नियमानुसार पुरुष आणि स्त्री हे एकत्र येऊन अपत्य जन्माला घालू शकतात, जे 2 पुरुष किंवा 2 स्त्रिया करू शकत नाहीत, आणि त्यामुळेच लग्नाच्या मूळ संकल्पनेच्या विरोधात समलैंगिक संबंध आहेत असे विरोधकांचं मुख्यत्व मत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे आज स्वागत केले. सरकारबरोबरच संघाचाही समलैंगिक विवाहाला विरोध होता. भूमिका हीच की तुम्ही कोणाही बरोबर राहा, पण लग्न हे गृहस्थाश्रमाचा भाग आहे, ज्यात फक्त शारीरिक सुख नव्हे तर सामाजिक कर्तव्यही आहेत. मुस्लिम संघटनांचाही समलैंगिक विवाहाला विरोध आहेच.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या मते समलैंगिक संबंध हे निसर्गाच्या विरोधात आहेत. जमियत उलेमा ए हिंदने तर कोर्टात या बाबतीत प्रतिज्ञापत्रही दाखल केली आहे. अनेक ख्रिश्चन संघटनांनीही खुल्या मंचावरून ह्याचा विरोधच केला होता. एकंदरीत कधी नव्हे ते ह्या विषयावर धार्मिक ऐक्य आपल्या देशात दिसतंय. त्याचाच अर्थ की ज्यांना हा बदल हवाय त्या समलैंगिक विवाहाच्या अधिकारासाठी लढणाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतरच आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचा प्रचार रंगत आहे. लोकसभेची निवडणूक 6 महिन्यावर येऊन ठेपली आहे. अशा वेळी देशातील सर्वात जुना आणि सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्ष आपलं अस्तित्व, आपलं महत्त्व टिकवण्यासाठी धडपडतोय. कधी काळी 2 खासदार निवडून आणण्यासाठी ज्या पक्षाची मारामारी होती तोच भाजप आपल्या निवडणूक शिस्त, तयारी, बूथ बांधणी आणि नियोजनाच्या जोरावर 300+ झाला. आणि अगदी ह्याच गोष्टींच्या अभावामुळं दशकं आणि दशकं सत्तेत असणारा काँग्रेस मात्र महाराष्ट्रात एका खासदारावर येऊन ठेपला. आणि शेवटी काँग्रेस जागी झाली आहे का? कधी नव्हे ते पक्ष बांधणीसाठी, पक्ष वाढवण्यासाठी, नवे कार्यकर्ते मिळवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे नेते आणि कार्यकर्त्यांसाठीचे प्रशिक्षण शिबिर. ज्या काँग्रेसकडे अगदी फॉर्म भरायच्या दिवशी 2-2 बी फॉर्म वाटल्या जायचे, त्याच काँग्रेसनं आज अगदी भाजपच्या सोशल मीडियाला कसं तोंड द्यायचं याचं सुद्धा प्रशिक्षण या शिबिरांमध्ये द्यायचं ठरवलं आहे. आणि याच विषयावर आम्ही विचारला होता 0 आवर मधील आजचा आपला दुसरा प्रश्न. तो बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, निवडणुकांसाठी काँग्रेसचे ट्रेनिंग क्लासेस सुरू, यानं काँग्रेसची स्थिती सुधारेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. काँग्रेसच्या याच ट्रेनिंग वर्कशॉपचे पीपीटी एबीपी माझाच्या हाती लागले. अतिशय विचाराने रणनीती आखण्यात आली आहे. नक्की कुठल्या घटकांना टार्गेट करायचे हेही त्यात स्पष्ट नमूद केले आहे. या रणनीतीनुसार प्रत्येक मतदारसंघात अल्पसंख्याक, दलित, आदिवासी, ओबीसी, शिक्षक, शेतकरी, भटके विमुक्त, कामगार आणि महिला यांना आपल्याकडे खेचायचे आहे. त्यातही शिबिरं घ्यायला जे ट्रेनर्स आहेत त्यात तुषार गांधी, योगेंद्र यादव, उल्का महाजन, शशिकांत सेंथिल आणि संजय गोपाळ यांचे नावे असल्याचं कळतंय. मात्र ही रणनीतीच मुळात डाव्यांची आहे हे विरोधकांनी हेरले. आणि सामान्यतः सेंटर लेफ्टचा इतिहास असणाऱ्या काँग्रेसवर अनेक आरोप होऊ लागले. त्याबाबत पाहूयात 0 आवरचा हा स्पेशल रिपोर्ट. दोन 2014 पासून उतरती कळा लागलेला काँग्रेस पक्ष पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करतोय. त्याचाच एक भाग म्हणजे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी वेगवेगळ्या राज्यात सुरू असलेलं प्रशिक्षण शिबिर. साधारण 2 वर्षांपूर्वी काँग्रेस कार्यकारिणीत अशा पद्धतीनं प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात सरकारवर नाराज असलेल्या घटकांशी संपर्क, समन्वय वाढवण्याचं सांगण्यात येतंय. आणि यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोपाळमध्ये टीका केली होती. अर्बन नक्षलच काँग्रेस पक्ष चालवत आहे असं पंतप्रधान म्हणाले होते. अब कांग्रेस एक ऐसी कंपनी बन गई है, नारों से लेकर नीतियों तक हर चीज आउटसोर्स कर रही है. और ये ठेका किसके पास है जानते हैं? कांग्रेस का ठेका अब कुछ अर्बन नक्सलियों के पास है. कांग्रेस में अब अर्बन नक्सलियों की ही चल रही है. भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना तयार करणं यावर प्रशिक्षणामध्ये भर दिला जातोय. सरकारवर नाराज असलेल्या घटकांना शोधून त्यांचं नेटवर्किंग तयार करणं, त्यासाठी एमपीएससी, यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेतील नाराज विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवणं, सोशल मीडियाचा चांगला वापर, इन्फ्लुएन्सर्स, यूट्यूबर यांची मदत घेणं, कायदेविषयक सेवा देणारी यंत्रणा उभी करणं,
अशा काही मुद्द्यांवर भर दिला जातोय. काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो अभियानांतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात सरकार विरोधी घटकांना शोधून त्यांच्याशी संपर्क ठेवा, त्यांचे तगडे नेटवर्किंग तयार करा, सरकारी धोरणांविरोधात अभियान राबवा, त्याची गती वाढवा असेही सांगण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष आपल्या मूळ गांधीवादी विचारसरणीपासून दूर जाऊन डाव्या विचारसरणीकडे झुकत आहे का असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसचं डावीकरण होत असल्याचं निरीक्षण काही तज्ज्ञांनीही मांडलं. पहिल्या UPA सरकारच्या कार्यकाळामध्येच डाव्या विचारांच्या NGO आणि आघाडीचे डावे विचारवंत यांचा निर्णय प्रक्रियेत मोठा सहभाग असायचा, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. गेल्या 8-10 वर्षात भाजपाचं जसं एक प्रकारे काँग्रेसीकरण होतं आहे असं म्हणतात, तशाच पद्धतीने काँग्रेसवर सुद्धा डाव्या पक्षपद्धतीचा किंवा विचार पद्धतीचा मोठा परिणाम होतो आहे. हे अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं. आणि गेल्या वर्षभरातच जर आपण एकंदर पाहिलं तर आगामी ज्या लोकसभा निवडणुका आहेत 2024च्या, त्याच्यामध्ये कोणते मुद्दे चर्चेला यायला हवे जेणेकरून राजकारण काँग्रेसच्या दिशेने फिरेल. निश्चितपणे आपल्याला दिसून येतं की थोडा तो मूळ विचारांपासून पलीकडे जाऊन काँग्रेस पक्ष आलेला आहे. आता निवडणूकच ठरवतील की त्याचा त्यांना फायदा होतो की तोटा होतो. काँग्रेस पक्षाला मात्र हे आरोप मुळीच मान्य नाहीत. भारत जोडो यात्रा असो किंवा त्यानंतरचं नियोजन, काँग्रेसची रणनीती काँग्रेसचेच नेते तयार करतात. सध्या मोदी स्वतः अडचणीत असल्यानं ते आणि भाजप चुकीचे आरोप करत असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. ही पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे पंतप्रधानांचा. काँग्रेसमध्ये प्रशिक्षण हे 1885 साली जेव्हा अस्तित्वात झालं काँग्रेस, त्याच्यानंतर प्रशिक्षण हे कॉमन आहे. त्यामुळे हे आरोप मोदीजी का करतात याचं कारण असं आहे की मोदीजींना आता तोंड नाही लोकांना दाखवायला की तुम्ही जे वचनं दिले, जे आश्वासनं दिले, त्यातलं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही आहे. त्यामुळे ते अशा पद्धतीचा कुठंतरी मतभेद निर्माण करणे, विद्वेष निर्माण करणे, संभ्रम निर्माण करणे, खोटं बोलणे, जुमले देणे, हे मोदीजींचं जे आहे ते सगळं स्वरूप उघडं पडलेलं आहे. खरं तर काँग्रेस ही सेंटर लेफ्ट अशा भूमिकेत नेहमी राहिली आहे. मात्र मोदींच्या भोपाळच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचं डावीकरण होत आहे यात तथ्य असल्याचं भाजपचे नेते सांगतायत. काँग्रेस स्वतःच्या विचारसरणीपासून दुरावल्याचा आरोप भाजपनं केलाय. काँग्रेसला सत्तेमध्ये पोहोचण्याची घाई झाली आहे. दुर्दैवाने त्यांना असा वाटतंय, भीती वाटतंय की उत्तर प्रदेशमधून आपण साफ झालो, बिहारमधून साफ झालो आणि त्या घाईमध्ये ते कोणाचीही मदत घेत आहे. त्या घाईमध्ये कोणतीही विचारधारा ती पत्करत आहे. लेफ्टिस्ट डावे विचार. आता हे डावे विचार जे आहे यांचे विचार तुम्हालाही माहीत आहे की डावे विचार हे नेहमी हे रशिया किंवा चीनला धार्जिणे राहिले आहे, कम्युनिस्टाला धार्जिणे राहिले आहे. आता या डाव्या विचाराची का मदत घेतली जात आहे त्यांना माहीत. 1984 साली शीख अंगरक्षकांनी पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या केली. त्यानंतर झालेल्या लोकसभेत काँग्रेसनं विक्रमी 400च्या वर जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 30 वर्षांनी काँग्रेस 44 जागांवर घसरला. आता 40 वर्षांनी म्हणजे 2024 साली ही घसरण थांबवण्याचा काँग्रेस प्रयत्न करतोय. त्या कामात प्रशिक्षण शिबिर मदत करेल अशी आशा काँग्रेसचे नेते व्यक्त करतायत. 0 ओव्हरसाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. वातावरण निर्मिती कशी करायची ह्यापासून तर जनतेशी संवाद नक्की कसा आणि कशावर साधायचा ह्याचेही ट्रेनिंग आत्ताच ह्या PPTत आहे. आता याच विषयावरील आपण विचारलेल्या प्रश्नावर सोशल मीडियावर तुम्ही काय व्यक्त झालात त्यातील निवडक प्रतिक्रिया पाहूयात. आजचा आपला प्रश्न होता, निवडणुकांसाठी काँग्रेसचे ट्रेनिंग क्लासेस सुरू, यानं काँग्रेसची स्थिती सुधारेल का? गोपाळ दंड गव्हाळे एक्सवरून काय आणि कोणत्या विषयावर ट्रेनिंग देतात यावर काँग्रेसची स्थिती सुधारेल की नाही हे अवलंबून आहे. एक्सवरूनच उज्ज्वल कुमार म्हस्के, अल्पबुद्धी कार्यकर्त्यांपेक्षा प्रशिक्षित कार्यकर्ते पक्षाला जास्त फायद्याचे ठरू शकतात, हे काँग्रेसला चांगले उमगले आहे. यूट्यूबवरून दिलीप माचीकर, आता एकच लक्ष दिल्ली, दिल्लीमध्ये महाशक्ती एकच इंडिया. यूट्यूबवरून नवनाथ, काँग्रेसने जर मराठा आरक्षणाला साथ दिली तर काँग्रेसलाच मराठा समाज साथ देईल. फेसबुकवरून अनंत बोरसे, बदलती राजकीय हवा पाहता येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला सुगीचे दिवस येत आहेत.
इंस्टाग्रामवरून विकास पोटे नक्की सुधारेल, क्लास घ्यायची गरज नाही, लोकांना आता अच्छे दिन नको, पुराने दिन चाहिए. इंस्टाग्रामवरून सुनील लोखंडे, यावरून समजते काँग्रेसमध्ये लढण्याची ताकद नाहीये, नवख्यांना ट्रेनिंग देणे सुरू आहे, काँग्रेसची स्थिती सुधारेल असं वाटत नाही. इंस्टाग्रामवरून भूषण सोनावणे, कितीही क्लासेस केले तरी काँग्रेस निवडून येऊ शकत नाही, ते निवडून येतील तर भाजपच्या कर्मामुळे. इंस्टाग्रामवरून अक्षय वालगुडे, काँग्रेसला ट्रेनिंगची गरज नाही, त्यांनी फक्त रोडवर उतरून लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे. असे झाल्यास 2024चे केंद्रातले चित्र वेगळं असू शकते. फक्त जमिनीवरच संपर्क नाही तर सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सला कसे जोडायचे आणि सोशल मीडियावर कसे नेटवर्किंग करायचे याचेही धडे सध्या दिल्या जात आहे आणि दिल्या जाणार आहेत. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचा कौल आम्ही मागितला होता, तो पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, निवडणुकांसाठी काँग्रेसचे ट्रेनिंग क्लासेस सुरू, यानं काँग्रेसची स्थिती सुधारेल का? एकूण युट्यूबवर 11,000 मतं, 81% लोकांनी होय म्हटलंय, 19%नी नाही म्हटलंय. एक्स वरून 65% लोकांनी होय म्हटलंय, 35% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर 60% लोकांनी होय म्हटलंय, 40%नी नाही म्हटलंय. फेसबुकवर 47% लोकांनी होय म्हटलंय, 53% लोकांनी नाही म्हटलंय. ही विचारधारांची लढाई आहे असं आपण ऐकत आलो आहोत. सध्याचं राजकारण बघितलं तर या वाक्यातील फोलपणा आपल्या लक्षात येतो. त्यातही महाराष्ट्रात 2019 नंतर या वाक्याला काहीच अर्थ उरला नाही असं मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भाजप सेना एकत्र लढते, जनतेनं भरघोस मतांनी बहुमत दिलं, पण बंद खोलीतील दिल्या घेतल्या वचनांवरून सेना भाजप वाद सुरू झाला. शिवसेनेनं मुख्यमंत्री पदासाठी भाजपला लटकवत ठेवत थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार बनवण्याची तयारी सुरू केली. ते पाहून भाजपनं राष्ट्रवादीच्या अजित पवारांसोबत आऊट घटकेचं सरकार बनवलं. मग पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीनं शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री बनले. आता फक्त भाजप आणि काँग्रेसचं सरकार बनणं बाकी आहे आणि तो दिवस येणारच नाही असं कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे विचारधारा, आपद्धर्म हे शब्द ऐकायला चांगले वाटतात. सगळा खेळ सरकार स्थापनेच्या बहुमताच्या मॅजिक फिगर भोवती फिरतो हे सर्वसामान्यांच्या लक्षात आलंय. सर्वच पक्ष विचारधारा या शब्दाचा अपमान करतायत का असाही प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येतो. त्यात नेत्यात वाटल्या गेलेला कार्यकर्ता, आपल्याच उमेदवाराला विधान परिषदेत हरवणारे लोकप्रतिनिधी आणि एकमेकांच्या तक्रारी करायला सतत दिल्ली दरबारी पोहोचणारे नेते, अशा काळात आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत, नव्या स्वयंसेवकांपर्यंत काँग्रेसचा मूळ विचार पोहोचवण्याचं काम प्रशिक्षण शिबिरातून करतात. त्यांना शुभेच्छा. बातमी सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या महाराष्ट्रातील वादाची. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता आणि विधानसभा अध्यक्षांच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली. सुधारित वेळापत्रक न मिळाल्यामुळे आज विधानसभा अध्यक्षांना सरन्यायाधीशांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. कागदपत्र देऊनही अध्यक्षांकडून वेळ काढूपणा होत असल्याचा आरोप कपिल सिब्बल यांनी केला. तर आजच वेळापत्रक देणं व्यवहार्य नव्हतं असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी केला. 30 ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्षांना सुधारित वेळापत्रक द्यावंच लागेल असे स्पष्ट आदेश कोर्टाने दिले. सुधारित वेळापत्रक अमान्य झाल्यास आम्ही वेळापत्रक ठरवू या भाषेत सर्वोच्च न्यायालयानं थेट आणि स्पष्ट संकेत दिले. विधानसभा अध्यक्षांनी माध्यमांशी कमी बोलावं कारण कोर्टही टीव्ही पाहत असतं असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयानं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला.
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली केस मात्र 31 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार असं कळतंय आणि त्यामुळे ही सुनावणी लांबणीवर पडली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.